आमच्या संस्थेमधील एक विद्यार्थी इकडे बाळा बघा ना किती गोड विद्यार्थी आहे। एखादी ताई म्हणेल अरे उठावं आणि या मुलाची पप्पी घ्यावी। आई मला भूक लागली, भूक, मला डबा करून दे, मला चपाती करून दे, मला भाजी करून दे म्हणायला सुद्धा आई नाही महाराज। बाबा बाजारला चाललात ना तुम्ही, येताना मला वही घेऊन या, पेन घेऊन या, मला खाऊ घेऊन या म्हणायला सुद्धा बाप नाही महाराज, म्हणायला सुद्धा बाप नाही। पुरुष मंडळ तुमची आई जिवंत आहे, तुमचा बाप जिवंत आहे ना, तुम्ही या जगामध्ये सर्वात मोठे श्रीमंत आहे गाड्या, सर्वात मोठा श्रीमंत आहे, सर्वात मोठे श्रीमंत आहे। याची आई गेली, त्याचा बाप गेला, त्याला विचारा बाप म्हणजे काय। या मुलांनी बाबा हा शब्द कोणाला म्हणून हाक मारायचा। भगवंतांनी प्रत्येकाच्या घरामध्ये दोन देव दिलेत महाराज। एक नंबर म्हणजे आई आणि दोन नंबर म्हणजे वडील। त्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा, तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही। सांगत असो गड्या, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा। जसं महाराज ज्याला बाप नाही ना, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, त्याला बापाची किंमत विचारा। अरे ठेच जर लागली तर आई का म्हणतो, साप जर दिसला तर बाप रे म्हणतो, पण बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही गाड्या। हे ओंकार दादाला विचारा बाप म्हणजे काय, हे काजल ताईला विचार बाप म्हणजे काय, ते प्रत्येक दादाला विचारा बाप म्हणजे काय। हे दादांना म्हणावं जीवनामध्ये किती मोठं हो, IPS हो, PSI हो, अधिकारी हो, वकील हो, डॉक्टर हो, किती पैसे कमव, किती पैसे आण, पण तुझा गेलेला बाप तुला पुन्हा कधीच नाही मिळणार महाराज, कधीच नाही मिळणार। बाप कशाला म्हणतात माहिती आहे का, सांगू का तुम्हाला, माझी वारकरी शिक्षण संस्था आहे महाराज, लय लांब नाही वारकरी शिक्षण संस्था, पोखरीला वारकरी शिक्षण संस्था आहे। माझ्या संस्थेमध्ये 8-9 विद्यार्थी असे आहेत महाराज, ज्याला आई नाही त्याला बाप नाही असे काही विद्यार्थी आहेत। पण ज्यांना आई आहे, वडील आहे ना, त्यांचे आई वडील त्या मुलांना भेटायला येतात आणि ते मुलं आई आई करत पळतात, बाबा बाबा करत पळतात। पण ज्याला आई नाही बाप नाही ना, त्यांचा हुंदका दाटून येतो महाराज। आम्ही आई कोणाला म्हणायचं, आम्ही बाबा कोणाला म्हणायचं। ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला त्यांनी समजा माझं जीवन पोरकं झालं गाड्या, माझं जीवन पोरकं झालं। ऐका ना, आमच्या संस्थेमधील एक विद्यार्थी इकडे बाळा बघा ना किती गोड विद्यार्थी आहे। एखादी ताई म्हणेल अरे उठावं आणि या मुलाची पप्पी घ्यावी। आई मला भूक लागली, भूक, मला डबा करून दे, मला चपाती करून दे, मला भाजी करून दे म्हणायला सुद्धा आई नाही महाराज। बाबा बाजारला चाललात ना तुम्ही, येताना मला वही घेऊन या, पेन घेऊन या, मला खाऊ घेऊन या म्हणायला सुद्धा बाप नाही महाराज, म्हणायला सुद्धा बाप नाही। पुरुष मंडळ तुमची आई जिवंत आहे, तुमचा बाप जिवंत आहे ना, तुम्ही या जगामध्ये सर्वात मोठे श्रीमंत आहे गाड्या, सर्वात मोठा श्रीमंत आहे, सर्वात मोठे श्रीमंत आहे। याची आई गेली, त्याचा बाप गेला, त्याला विचारा बाप म्हणजे काय। या मुलांनी बाबा हा शब्द कोणाला म्हणून हाक मारायचा। सोडोनिया गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडोनिया गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 आता म्हणावे कोणाला। बाबा तुम्ही आमुच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमुच्यासाठी कष्ट केले फार, सोडोनिया गेले तुम्ही सारा परिवार, सोडोनिया गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 आता म्हणावे कोणाला। अरे बाबा हा शब्द कोणाला म्हणून हाक मारायचा। ताई तुम्हाला सांगेल तुमचं माहेर कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत माहेर आहे, देवळी दर्शनाचा आनंद कुठपर्यंत आहे। जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे गड्या। एकदा बाप निघून गेला, माय निघून गेली ना, तुम्हाला कोणीच विचारणार नाही। ज्या घरातून आई निघून जाते त्या घरातून प्रेम निघून जातं, आणि ज्या घरातून बाप निघून जातो त्या घरातून धाक निघून जातो। ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवने, ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवने, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी,
दाखविना कधी कोणा डोळ्यात पाणी. हे जिजो जिजो संसाराचा गाडा कला, जिजो जिजो संसाराचा गाडा कला. वडामध्ये आजो तरी कना वागला, वडामध्ये आजो तरी कना वागला. घडीवर तो तांब जरा ऐक त्याची दापर, घडीभर तो तांब जरा ऐक त्याची दापर. नाही अब गड्या हे गड्या खूप गाया बाप रे, खूप गाया बाप रे. नाही अब गड्या हे गड्या खूप गाया बाप रे, खूप गाया बाप रे, खूप गाया बाप रे. ऐका हे ताई, तुझं माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरी बाप जिवंत आहे ना, आई जिवंत आहे, तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे गाडी. एकदा बाप निघून गेला मला कोणीच विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही. ताई जेवलीस का? ताई तुझं बरं आहे का? काळजी घे म्हणणारा बाप निघून गेला ना, तर काळजी घे म्हणणारा कोणीच उरणार नाही महाराज, कोणीच फिरणार नाही. ही आमची ताई जर माहेरी गेली ना, 4 दिवस राहते, 8 वाजेपर्यंत झोपते, 9 वाजेपर्यंत झोपते. आई म्हणते बाळा उठ, 9 वाजलेत, 8 वाजलेत. बाप सांगतो झोपू द्या पुरीला. सासरी लई काम करावं लागतं, लई काम करावं लागतं गड्या, लई काम करावं लागतं. 4 दिवस माहेरी राहते, आपल्या सासरी जायला निघते. आई पिशवी घेते, त्या पिशवीमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील. मग पोरगी सांगते आई माझ्या सासरी मला काहीच कमी नाही, कशाला मला हे तू देतीस गाड्या, कशाला मला हे तू देतीस. आई सांगते पोरी तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंतच देते, एकदा बाप निघून गेला तुला कुणीच विचारणार नाही, कुणीच विचारणार नाही. पोरगी गाडीवर बसते, बाप खिशामध्ये हात घालतो, 100 रुपये काढतो, 50 रुपये काढतो, त्या पुरीच्या हातामध्ये देतो. हे पुरी काळजी घे म्हणणारा बाप या परिवारामधून निघून गेला गड्या, या परिवारामधून निघून गेला. या मुलांनी कोणाला बाबा म्हणायचं. सर्वात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल ते आमच्या आईला झालंय. आईला विचारा मुलगा म्हणजे काय. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं गाड्या, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं. ज्या दिवशी पाराजी दादा जन्माला आले ना, आईने सर्व हट्ट पुरवले रे, सर्व हट्ट पुरवले. जी नाही ती गोष्ट दिली. ए आई मला गाडी पाहिजे, ए आई मला फुगा पाहिजे, आई मला आमका पाहिजे, आई मला तमका पाहिजे. आईने सर्व हट्ट पुरवले आणि समुद्रामध्ये पोहणारा मासा या मृत्यू लोकातून निघून गेला. त्या आईला किती दुःख झालं असेल. त्या आईला विचारा मुलगा म्हणजे काय, त्या आईला विचारा मुलगा म्हणजे काय. खरं तर आई मुलाचं काळीज असतं गाड्या. आई किती प्रेम करते, ए किती प्रेम करते आई. ऐका ना, अरे प्रियसाच्या शब्दावरून प्रिय करणं आईचं काळीज काढून आणलं होतं. प्रेयसीकडे जात असताना ते काळीज पडलं, तर काळीज बोलू लागला बाळा तुला लागला तर नाही ना, तर जगातला असा एकमेव देव आहे का त्या देवाने आपलं दूध आपल्या भक्ताला पाजलं. त्या देवाचं नाव आहे आई, त्या देवाचं नाव आहे आई. त्या आईला विचारा मुलगा म्हणजे काय, त्या आईला विचारा मुलगा म्हणजे काय. म्हणून पुरुष मंडळ जीवनामध्ये तुम्ही किती लाखाचा बंगला बांधा गाड्या, किती कोटीचा बंगला बांधा, पण कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारा बाप आणि म्हातारा माई जर बसली जर नसेल, त्या बंगल्याला 0 किंमत आहे गाड्या, 0 किंमत आहे. म्हणून आपण आपल्या आईसोबत बोलत नसेल, अरे बापासोबत बोलत नसेल, तर आज घरी जा, त्या आईला सांगा, त्या बापाला सांगा मी अनिल महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि या जगामध्ये सर्वात मोठी देवी जर कोण जर असेल तर आपली आई आहे. आणि या जगामध्ये सर्वात मोठा देव जर कोण जर असेल तर आपला बाप आहे. त्या बापाच्या पायावर डोकं ठेवा गाड्या, त्या माई बापाची सेवा करा. किती प्रेम करतात ऐका ना. आली असं तुमच्या बापाला थुंकी नसेल, त्याच्याजवळ मडकं, त्याला उठता येत नसेल, त्या मडक्यामध्ये थुंकता येत नसेल, ते मडकं घेता येत नसेल, एकच काम करा, तुमच्या बापाची थुंकी तुमच्या हातावर घ्या. तुम्ही जर तुमच्या बापाची थुंकी जर हातावर जर घेतली ना, तर या जगामध्ये कोणापुढे हात पुढं करण्याची वेळ येणार नाही. एवढी ताकद त्या बापाची असते, एवढी ताकद त्या बापाची असते.
म्हणून या ओमकार दादाला बिचारा बाप म्हणजे काय, या काजल ताईला बिचारा बाप म्हणजे काय, या प्रतीक दादाला बिचारा बाप म्हणजे काय. यांच्या जीवनामधून बाप निघून गेला गड्या, यांच्या जीवनामधून बाप निघून गेला. ऐका ना, बाप जिवंत असतो ना, ऐका ऐका, बाप जिवंत असतो. आपल्याला कोणापुढं हात पुढं करण्याची वेळ येत नाही महाराज, कोणापुढं हात पुढं करण्याची वेळ येत नाही. एक पोरगी आपल्या बापासोबत दुकानामध्ये जाते, दादा ड्रेस दाखवा, कितीचा पाहिजे, 5,000चा. 5,000चा? हो, माझा बाप जिवंत आहे. 5 काय, मी 10,000चा सुद्धा ड्रेस घेऊ शकते. तीच मुलगी 6 महिन्यानंतर पुन्हा दुकानामध्ये गेली, दादा ड्रेस दाखवा, कितीचा, 1,000 रुपयाचा. ताई 6 महिन्यापूर्वी तू आली होतीस, 5,000चा ड्रेस घेतला आणि आज 1,000 रुपयाचा ड्रेस घेते. त्या ताईच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा 6 महिन्यापूर्वी आले होते ना, माझा बाप जिवंत होता, हो माझा बाप जिवंत होता. 6 महिने झाले माझा बाप निघून गेला. आमचं जीवन पोरकं झालं गड्या, आमचं जीवन पोरकं झालं. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्या. एकदा बाप निघून गेला पुन्हा आपल्या पाठीवर थाप टाकायला कुणीच उरत नाही गड्या, कुणीच उरत नाही. आळंदीला आमची वारकरी शिक्षण संस्था, आमच्या गुरुजी संस्थेमध्ये 40 विद्यार्थी असे होते, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, असे काही विद्यार्थी होते. आम्ही कार्यक्रमावरून घरी आलो, एक मुलगा पळत आला, पळता पळता गुडघा फुटला. बाळा काय पाहिजे तुला? महाराज आपल्याला गावात जायचंय. काय पाहिजे सांग, दप्तर पाहिजे का, चप्पल पाहिजे का, वही पाहिजे का? नाही महाराज आपल्याला गावात जायचंय. त्याला गावात घेऊन गेलो. सांग तुला आई नाही, तुला बाप नाही, ज्या वस्तू का बोट करशील ती वस्तू तुला घेऊन देईल. काय पाहिजे? काहीच नको. कुणी 5 रुपये दिले होते, कुणी 10 रुपये दिले होते, कुणी 2 रुपये दिले होते. चिल्लर जमलेली होती, हातामध्ये घेतली, आमच्या पुढे केली. सांगितलं महाराज हे पैसे घ्या आणि माझी गेलेली आई, माझा गेलेला बाप मला पुन्हा आणून द्या. सांगितलं बाळा हे पैसे तसेच ठेव, तसेच ठेव. या पैशांना तुला सर्व काही मिळेल, पण तुझी गेलेली आई, तुझा गेलेला बाप तुला कधीच मिळवू शकत नाही, कधीच मिळवू शकत नाही गड्या, कधीच नाही मिळवू शकत. डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, डोंगर आड गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई, माती आड गेला बाप पुन्हा कधी दिसू शकत नाही, कधी दिसणार नाही. म्हणून कोणी सोमवारचे उपास ठेवले, कोणी गुरुवारचे उपास ठेवले, कोणी नवरात्राचे उपास ठेवले, कोणी एकादशीचे उपास ठेवले, कोणी रोजाचे उपास ठेवले. पण जगात तोच सुखी झाला ज्यानं मायबाप घरात ठेवले, त्यांना मायबाप घरात ठेवले, त्यांना मायबाप घरात ठेवले. या जगामध्ये आईशिवाय आणि बापाशिवाय या जगामध्ये कोणी मोठं नाही गड्या. म्हणून या कांदळकर परिवारामधील एक आई निघून गेली, एक बाप निघून गेला. खरं सांगू तुम्हाला, हे मुलं मोठी होतील गड्या, हे मुलं मोठी होतील. पण सर्वात मोठं दुःख जर कोणाला झालं असेल ना, त्या पत्नीला झालं गड्या. त्या पत्नीला विचारा मालक म्हणजे काय, त्या पत्नीला विचारा पती म्हणजे काय. लोक लय वाईट बोलतात रे, लोक लय वाईट नजरेने बघतात. आम्ही बघतो पती गेला ना, त्या पत्नीला विचारा खरं पती म्हणजे काय. वडपौर्णिमा आली ना, वडपौर्णिमा आमची ताई ताट घेते, त्या ताटामध्ये तांदूळ असतात, फुलं असतात, प्रसाद असतो, पाण्याला तांब्या घेते, त्या वडाला पोजायला जाते. परमेश्वराला एकच प्रार्थना करते, अरे आपला मालक किती बेसनी असला, किती मारहाण करणारा असला, पण भगवंताला एकच प्रार्थना करते. काय प्रार्थना करते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. माझा पती असेल, माझा मालक असेल, सर्व व्यसनातून मुक्त व्हावा, ही प्रार्थना देवाला करत असते. आता महाराज पती कोणाला म्हणावं, मालक कोणाला म्हणावं, कोणाला म्हणावं, या निर्मला ताईच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. खरं तर भगवंताला एक प्रार्थना करेल, या कांदळ परिवारामधील काय जे दुःख झालं असेल ना, तर भगवान परमात्मा हे दुःख निवारण्याची ताकद या परिवाराला प्राप्त व्हावी, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.